नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. एक तरुणांना आवडणारा आणि आकर्षित करणारा सगळ्याच गोष्टीचा उपक्रम म्हणजे काळा घोडा असू दे किंवा ठाण्याचं उपमान असू दे. पण प्रत्येक तरुणांना, प्रत्येक शहरातल्या रहिवाशांना असं वाटतं की आपल्या शहरामध्येही असे कार्यक्रम व्हावेत आणि असे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हावेत. याचाच कुठेतरी भाग म्हणून परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत गेली 4 वर्ष मीरा भाईंदरमध्ये एक आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. ह्याचं उद्यापासून सुरुवात होणार आहे. ह्या आर्ट फेस्टिवलमध्ये काय काय नवीन असणार आहे, ह्या आर्ट फेस्टिवलमध्ये कोणकोणते पार्श्वगायक करणार आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत 146 विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांच्याकडनं. आज 23 जानेवारी शिवसेना प्रमुख आदरणीय श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. आदरणीय साहेबांना मनापासून सर्व शिवसैनिकांच्या वतीने आदरांजली वाहतो. आजच्या या दिवसाचं औचित्य साधून राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक साहेब यांच्या वतीने मीरा भाईंदर शहर व ठाणे शहर या दोन्ही शहरामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. युवा सेनेच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी व्यवस्था या रुग्णांसाठी आपण केलेली आहे. सर्व प्रकारची चिकित्सा या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना भेटणार आहे. तर अशा परीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एसटी डेपोवरती स्वच्छतेची मोहीम परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब दरवर्षी याच दिवशी राबवणार आणि एक असा उपक्रमची घोषणा त्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे. मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांना आदरांजली वाहू इच्छितो. बहुप्रतिष्ठित संस्कृती आर्ट फेस्टिवलचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? ही एक पर्वणी आहे ज्याचे आम्ही सर्व रसिक प्रेक्षक आर्ट लवर आवर्जून वाट पाहतो. 24, 25, 26, 27 या 4 दिवशी मीरा भाईंदरच्या रसिक प्रेक्षकांसाठी पूर्ण असं सजलेलं ताट प्रताप सरनाईक साहेबांनी वाढून ठेवलेलं आहे. त्यात अतिशय सुंदर असे पेंटिंग्स आहेत, त्यानंतर आर्ट गॅलरी आहे. यावर्षी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू आणि वास्तूच्या सुशोभीकरणाच्या माध्यमातून आणि एक प्रकारे लोकांना त्याचं अवेअरनेस यावं, त्याचं नॉलेज यावं, ते लोकांना पाहायला मिळावं म्हणून त्या म्युझियमची यावेळेला व्यवस्था केलेली आहे. मावळ्यांचा एक गेम आहे, जसं आपण लहानपणी बिझनेस गेम खेळायचो तर एक खेळ ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्या आणि गडांचा. तो खेळ खेळत खेळत लोकांना किल्ले आणि महाराजांविषयी प्रचंड अशी माहिती मिळणार आहे. हे एक नाविन्य यावर्षी आम्ही जपलेलं आहे. सोबतच अगदी आपल्या मातीतला खेळ या महाराष्ट्राचा मल्लखांबची या ठिकाणी यावेळेला आम्ही सुरुवात करतो. मल्लखांब आहे, त्यानंतर पिरॅमिड्स आहे. अशा दोन्ही मातीतले खेळ यावेळेला रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील. विरासत स्टेज आणि आमचा विहंग स्टेज हे दोन्ही स्टेजची रचना अशा प्रकारे केलेली आहे की विरासत स्टेजवरती याच मीरा भाईंदर शहरातील जे कलावंत आहेत, जे या ठिकाणी आर्टिस्ट आहेत, मग ते विविध सांस्कृतिक फोक सॉंग्स मधले असतील, फोक डान्स मधले असतील किंवा ते आपण क्लासिकल ज्यांना म्हणतो त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया भरतनाट्यम म्हणूया, कुचिपुडी म्हणूया, कथ्थक म्हणूया, अशा सर्व क्षेत्राला हात घालत कुठेतरी कलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न आदरणीय आमदार परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी करत आहेत. आणि हे 4थं वर्ष देखील दिमागदार असणार आहे. आतुरता आहे उद्याच्या दिवसाची. संध्याकाळी 4 वाजता आमची परेड सुरू होईल. त्या परेडला या सर्व मीरा भाईंदर रसिक प्रेक्षकांनी यावं ही आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करत आहे, विनंती करत आहे. तर नक्कीच सर्व मीरा भाईंदर मध्ये गेली 4 वर्ष आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत होत आहे. पण असे मोठमोठे उपक्रम ठाणा असू दे किंवा काळा घोडा प्रकल्प असू दे, या उपक्रमाला फार तरुणांची गर्दी असते. तर ह्या तरुणांना काय संदेश द्या? या तरुणांसाठी सर फार मोठे आपण ज्याला म्हणून ज्यांना फक्त आपण टीव्हीवर पाहतो, प्रताप सरनाईक साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की जे मोठ्या मोठ्या पडद्यावरती आपली ही पिढी पाहते, ही लोक पाहतात, जनसमुदाय पाहतो, त्यांना प्रत्यक्ष कुठेतरी स्टेजवरती जर आणता आलं तर ती लोकांसाठी खरंच एक पर्वणी ठरेल. आणि हीच पर्वणी अभिजित भट्टाचार्य, साधना सरगमजी, केतकी मटेगावकरजी, आपला गुलाबी फ्रेम हा संजीव राठोड म्हणा, आणि तरुणांचा जो पॉप सॉन्ग आपला जो एकदम हिट असा आहे तो मिका सिंग म्हणा, ही एक पद्धत आहे सरनाईक साहेबांची की लोकांपर्यंत हे सुंदर सुंदर प्रसिद्ध असे प्लेबॅक सिंगर आणून एक संगीताची मैफिल रंगवायची आणि मीरा भाईंदरच्या रसिक प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करावं हा असा प्रयत्न आहे. संपूर्ण जो कार्यक्रम आहे हा याच्यासाठी काय कुठे शुल्क वगैरे आकारण्यात आलेलं आहे का? त्याबद्दल काय? प्रताप सरनाईक साहेबांच्या कोणत्याही कार्यक्रमात लहान किंवा मोठा कधीही कोणत्याही प्रकारचं शुल्क ते आकारत नाहीत, ते आकारणार नाहीत. त्यांचं सरळ म्हणणं असं, मी लोकांचा आहे, लोक माझी आहे. लोकांना राजकारणापलीकडे जाऊन मला संस्कृतीची थोडीशी ठेवण, कुठेतरी एक ठेवा जर जपता आला, देता आला तर माझं ते मी भाग्य समजेन. आणि ह्याचा प्रयत्न मागील 15 वर्ष प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमातून आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब या मीरा भाईंदर शहरात करत आहे. हे आमचं भाग्य आहे.